नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी अनेक झाडं आहेत ज्यांची आपण सर्वजण मनोभावे पूजा करतो। त्यातीलच एक झाड म्हणजे तुळशीचं झाड। आयुर्वेदामध्ये देखील तुळशीला फार महत्त्व आहे, कारण तुळस ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे। तुळस ही प्रत्येकाच्या अंगणामध्ये लावलेली आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावून पूजा केल्यानं घरामध्ये सुख शांती येते। यासोबतच देवी लक्ष्मीचीही आपल्यावरती कृपा राहते। त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये तुळशीच्या वनस्पतीबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख हा करण्यात आलाय। यापैकीच एक म्हणजेच तुळशीभोवती ठेवलेल्या वस्तू। या तुम्हाला शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचं फळ देतात। याकरता आपण तुळशीच्या झाडाजवळ कोणत्या वस्तू नाही ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये याचा वाईट परिणाम होणार नाही आणि घरामध्ये अशांतता निर्माण होणार नाही। या संदर्भातली माहिती आज आपण या व्हिडिओतनं जाणून घेतोय। वास्तुशास्त्रानुसार निवडुंगाचं रोप कधीही तुळशीच्या झाडाजवळ ठेवू नये, कारण निवडुंगाचं झाड हे काटेरी असतं। हे तीक्ष्ण काटे संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता पसरवत राहतात। त्याचबरोबर ही वनस्पती तुळशीजवळ ठेवल्यानं तुमच्या आयुष्यामधील अडचणी वाढू लागतात आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील तणाव आणि राग वाढीस लागतो। तसेच आपल्या भारतीय वास्तुशास्त्रामध्ये या वनस्पतीला घरामध्ये ठेवणं देखील अशुभ मानलं जातं। घरामध्ये तुळशीच्या झाडाजवळ शमीचं रोप कधीही ठेवू नये। जर तुम्ही शमीचं रोप लावत असाल तर लक्षात ठेवा की दोन्ही रोपांमध्ये कमीत कमी 4 ते 5 फुटांचं अंतर असावं, अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल। तुमच्या घरामध्ये तुळशीचं झाड असेल तर लक्षात ठेवा की त्याच्याजवळ अशी कोणतीही रोपं ठेवू नका ज्याच्या खोडातून किंवा पानातून दुधासारखा द्रव बाहेर पडतो, कारण जेव्हा या दोन प्रकारची रोपं एकत्र असतात तेव्हा आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढीस लागते। त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह क्लेश निर्माण होऊ लागतात आणि आपल्याला समजत नाही की हे होतंय तरी का, तर त्याच्या मागची ही कारणं असतात। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुळशीच्या बाजूला चुकूनही घरामध्ये किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये या प्रकारची रोपं आपण ठेवू नयेत किंवा लावू नयेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।